शुभविवाह या मालिकेच्या 20 जानेवारीच्या भागामध्ये अक्का सांगत असतात छानपैकी दोघांनी आता ही सुगड पुजायची आहेत. आकाश म्हणतो अक्का हे काय असतं? यावरती अक्का म्हणतात तुमच्या दोघांची लग्न झाल्यावरची पहिली संक्रांत आहे ना, मग ती पहिली संक्रांत सुगड पुजून देवाचा आशीर्वाद घेऊन सेलिब्रेट करायची असते. म्हणजे बघ ना, हे कर्वे हे सगळं आणायचं असतं आणि त्याने सुगड पुजायचं असतं. आकाश म्हणतो अक्का हे कर्वे म्हणजे काय असतं? आमच्या ऑफिसमध्ये कामाला एक माणूस आहे कर्वे, तसं का? यावरती अक्का म्हणतात नाही रे बाबा, ही सगळी मी तयारी केली बघ, सुगड पुजण्यासाठी हे सगळं सामान आणलंय ना, यालाच कर्वे म्हणतात. छानपैकी दोघांनी आता आणलेले कपडे घालायचे काळे, हलव्याचे दागिने घालायचे आणि हे सुगड पुजायचं असं म्हणत अक्का आता सगळं आकाशला समजावून सांगतात. मग भूमी अक्कांच्या जवळ येते. अक्का खरंच म्हणजे ना, आई हे सगळं करते, पहिली संक्रांत मुलीची आई करते आणि तुम्ही हे करून खरंच मला खूप आनंद दिलात, थँक्यू. अक्का म्हणतात थँक्यू बिंक्यू राहू दे, तू न जा, तुझं आटपून घे जा असं म्हणत अक्का भूमीला साडी देतात. भूमी आपले अश्रू पुसते. मग आकाशला सुद्धा काळा कुर्ता अक्का देतात आणि दोघांना छानपैकी तयार व्हायला सांगतात. दोघंजणं छानपैकी तयार व्हायला जातात. आकाश हे सगळं बघून खूप खुश होतो. भूमीला काळी साडी हलव्याचे दागिने घालून अक्का लवकरात लवकर तयार होऊन यायला सांगतात. तोपर्यंत इकडे अभिजित रिसेप्शनिस्टला सांगत असतो लवकरात लवकर ते 4 माणसं कोण आहेत, त्यांचे पत्ते कुठे आहेत ते मला द्या, तुमच्या पगाराच्या 10 पट पैसे मी तुम्हाला देईन. ती मुलगी सांगते नाही, आमच्या इथे असं काही होत नाही. पण त्यावेळेला 20 पट पैसे काढून तो आता पगाराच्या 20 पट पैसे त्या फाईलमध्ये ठेवतो. मग मात्र ती रिसेप्शनिस्ट पाघळते. ते पैसे आपल्या हाताने काढून घेत ती फाईल आता अभिजितच्या समोर करते. अभिजितची फाईल पाहतो आणि त्याच्यामध्ये असलेली नावं वाचतो. भूमीचा पत्ता घेतो आणि लगेच रागिणीला फोन करतो. रागिणीला फोन करून तो सांगतो आई तुझा अंदाज खरा ठरलाय, हे न भूमी इथेच काम करते आहे, तिने आपल्याला बरोबर फसवलेलं आहे. देसाई नाव लावत ती इथेच काम करते, आत्ताच्या आत्ता तिला इथे गाठू का? यावर रागिणी म्हणते नको, इनामदारांची फर्म ही रेप्युटेड आहे, तिथे कोणत्याही प्रकारचा तमाशा करू नकोस, तू आत्ताच्या आत्ता जो ॲड्रेस दिलाय ना त्या ॲड्रेसवर पोच. यावरती अभिजित म्हणतो आई पण त्या ॲड्रेसवरती पोचून तिथे भूमी नाही भेटणार आपल्याला, तिथे फक्त आकाश असेल, मग काय करायचं? यावरती रागिणी सांगते हे बघ, आपल्याला तसंही काम फक्त आकाशसोबतच आहे, आपल्याला भूमीसोबत करायचं आहे काय, त्यामुळे तू असा विचार करू नकोस, आपण ना आकाशला गाठू आणि नंतर भूमीला बघू ना काय करायचं ते. असं म्हणत रागिणी आता अभिजितला जो पत्ता दिलाय तिकडे आकाशला पाहण्यासाठी पाठवते. तोपर्यंत इकडे आकाश मात्र खूप अस्वस्थ असतो. सायकल राणी अजून का नाही तयार होऊन आली म्हणत तो आता अक्कांना सांगत असतो सायकल राणीला लवकरात लवकर बाहेर यायला पाहिजे, या मुलींना इतका वेळ का बरं लागतो तयार व्हायला? अक्का म्हणतात अरे बाळा, आत्ता तू खऱ्या अर्थाने नवरा शोभतोस बरं, म्हणजे आता बायको अजून आली नाही म्हणून इतका अस्वस्थ होतो, तोच खरा नवरा बरं. अरे बायकांना तयार व्हायला वेळ लागतो, असं काय करतोयस तू, येईल तुझी सायकल राणी, थांब असं म्हणत अक्का त्याला समजवत असतात. पण ऐकेल तर तो आकाश कसला? आकाश भूमीची वाट पाहत असतो. तितक्यात भूमी सुंदरपैकी तयार होऊन बाहेर येते. भूमीला बघत आकाशला खूप आनंद होतो. तो आता भूमीच्या समोर जातो. ए सायकल राणी, तू किती छान दिसते, काळा रंग तुला खूप उठून दिसतो असं म्हणत तो आता भूमीचं कौतुक करायला लागतो. भूमी आकाशकडे पाहते आणि आता खरंच भूमी खूप सुंदर दिसत असते. अक्का म्हणतात हो खरंच भूमी तू खूप छान दिसते आहेस. यावरती अक्का म्हणतात तुला माहिती आहे का आकाश, मुली इतक्या सुंदर तयार होतात कारण आपल्या नवऱ्यासाठी तयार होतात आणि नवऱ्याने कौतुक केलं ना तर मुलींना खूप छान वाटतं. यावरती आकाश म्हणतो ए सायकल राणी, खरंच तू माझ्यासाठी तयार झालीस का? भूमी लाजते. त्यावरती अक्का म्हणतात बोल बोल, त्याला लवकरात लवकर बोल की तू कुणासाठी तयार झालीस, नाही तर तो काही ऐकणार नाही, लबाड बोका आहे तो. यावरती आकाश म्हणतो आजीसुद्धा मला लबाड बोकाच म्हणायची. भूमी सांगते हो आकाश, मी तुझ्यासाठी तयार झाले. यावरती आकाश म्हणतो खरंच सायकल राणी तू खूप छान दिसतेस असं म्हणत आकाश भूमीचं कौतुक करत असतो. अक्का म्हणतात चला कौतुक सोहळा पुरे झाला, दोघांनी छानपैकी आता सुगड पुजून घ्या असं म्हणत अक्का दोघांना पूजा करायला लावतात, दोघांना आशीर्वाद देतात आणि अक्का म्हणतात तुमच्या दोघांचा जोडा असा छानपैकी टिकून राहू दे असं म्हणत अक्का दोघांना आशीर्वाद देतात. आता हे सगळं चालू असताना दुष्यंत लपून छपून हे सगळं पाहत असतो. तितक्यात तिथे एक माणूस येऊन दुष्यंतच्या पाठीवरती हात ठेवतो. दुष्यंतने त्या माणसाला
शाळा म्हणजे रात्रीच्या शाळेची चावी मागितलेली असते। ती चावी घेऊन तो माणूस आलेला असतो। दुष्यंत विचार करतो, हा तुमच्या दोघांचा शेवटचा आनंदाचा सोहळा। आता आज रात्री भूमी माझी होणार, मी भूमीला माझ्या जवळ घेणार, असं म्हणत आता दुष्यंतच्या डोक्यात काहीतरी चालू असतं। तोपर्यंत आकाश आणि भूमी आता ऑफिसला जायला निघतात। भूमी सांगत असते, आकाश तुला लेट होतोय, तू जा, मुकादम तुझी वाट पाहत असतील आणि मी माझ्या कामाला जाते। आकाश सांगत असतो, ए सायकल राणी, मी तुला सोडायला येतो ना। यावरती भूमी सांगते, नको, तू तुझ्या कामाला जा, तुझा टिफिन वगैरे तू संपव। नेमका आता पत्ता शोधत शोधत अभिजित तिकडेच आलेला असतो, पण त्याच वेळेला आकाश आणि भूमी एकमेकाला बाय करून निघून जातात आणि अभिजित आणि त्यांची चुकामुक होते। तोपर्यंत इकडे आता रागिणी येते। रागिणीला जो ॲड्रेस अभिजितने पाठवलेला असतो त्या ॲड्रेसवरती रागिणी येते आणि म्हणते, काय रे अभि, काय आहे हे सगळं? म्हणजे हाच तू मला पत्ता दिला होतास ना, इथे तर कोणतंही एक घर पण नाही आहे। अभिजित म्हणतो, भूमीने आपल्याला मूर्ख बनवलंय, म्हणजे तिने जरी तिचं नाव माहेरचं दिलं असलं ना, तरी पत्ता मात्र चुकीचा दिलेला आहे। इथे कोणीच नाही आहे, आपल्याला गुमराह करण्यासाठी तिने आपल्यासोबत हा गेम खेळलाय। खूपच हुशार निघाली। रागिणी म्हणते, हुशार तर ती आधीपासून होती, पण आत्ता आपल्याला मूर्ख बनवून तिने हे चांगलं नाही केलेलं आहे। तिला आपल्याला आता धडा शिकवायलाच पाहिजे। एक काम करूया, उद्यानं आपण त्या इनामदार कंपनीच्या बाहेरच जाऊन थांबूया। इनामदार कंपनीच्या बाहेर जाऊन आपण थांबलो तर मात्र तिला आपल्याला अचूक पकडता येईल, असं म्हणत हात सोडत आता रागिणी आणि अभिजित आपल्याच कर्माला दोष देत भूमीने कसं मूर्ख बनवलं हा विचार करत असतात। तोपर्यंत भूमी गोडाऊनमध्ये येते। काल रात्री झालेल्या आगीमुळे झालेलं सगळं नुकसान भूमी आता व्यवस्थित आवरून सावरून ठेवत असते। तिथला एक वर्कर म्हणतो, खरंच मॅडम, म्हणजे तुम्ही काल रात्री जो केलत ना, सोमेशने तुमच्या जीवावरती उठला असताना सुद्धा तुम्ही त्याला आता वाचवलं, तुमच्या मिस्टरांनी त्याला वाचवलं आणि खरंच तुम्ही खूप मोठं काम केलं। इतका चांगुलपणा आणता तरी कुठून? यावरती भूमी सांगते, दादा कसं आहे ना, म्हणजे आता त्या सोमेशला त्याच्या कर्माची शिक्षा त्याच्या कर्मानेच मिळेल, आपण कशाला त्याला हे करायचं? आणि तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष देऊ नका। आपल्या सगळ्यांसाठी प्रायोरिटी आहे हे म्हणजे हे सगळं उरकणं, तर आपण छानपैकी हे सगळं उरकूया, आटपूया आणि त्यानंतर मग आपण सगळं उरकून इनामदार सरांना रिपोर्ट करू। सोमेशला त्याच्या कर्माची शिक्षा नियतीच देईल, असं म्हणत भूमी आता सगळं आवरासावरायला लागते। तोपर्यंत दुष्यंत येतो आणि म्हणतो, खरंच तुमच्या या स्वभावामुळे मला तुमचं खूप कौतुक वाटतं, किती कर्तबगार आहात तुम्ही। यावरती भूमी म्हणते, तुम्ही इथे? सोमेश म्हणतो, हो, खरं तर मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो होतो, पण आज तुमचं हे बोलणं ऐकलं ना, मी खूप प्रभावित झालो। एखाद्याला माफ करून त्याच्याबद्दल मनात राग न ठेवण्याची तुमची वृत्ती मला खूप आवडली। भूमी म्हणते, पण तुम्ही इथे कसे काय आलात? याच्यावरती आता इकडे दुष्यंत सांगतो, खरं सांगू तर माझ्या आश्रमामध्ये रात्रशाळेला संक्रांत साजरी केली जाते, म्हणजे त्या गरीब निराधार मुली असतात ना, त्यांच्यासाठी मी एक छोटासा उपक्रम जाहीर करतो। या उपक्रमामध्ये मी त्या गरीब मुलींसाठी हळदी कुंकू किंवा असं त्यांना गिफ्ट वाटप हे ठेवतो। तर मला असं वाटतंय की आजचं हळदी कुंकू आणि हे गिफ्ट वाटप हे सगळं तुमच्या हस्ते व्हावं, म्हणून मी आज तुम्हाला बोलवायला आले। भूमी म्हणते, हो, पण हे माझ्या हस्ते करण्याचं काम तरी काय? यावरती आता इकडे लगेचच दुष्यंत म्हणतो, हे बघा, हे तुमच्या हस्ते करण्याचं काम म्हणजे तुम्ही एक कर्तृत्ववान स्त्री आहात आणि कर्तृत्ववान स्त्रीच्या हस्ते हे सगळं व्हावं असं मला वाटते। भूमी सांगते, खरं सांगू तर मला हे नाही जमणार, म्हणजे मला या सगळ्यामध्ये तुमची मदत करायला नाही जमणार। यावरती आता दुष्यंत म्हणतो, प्लीज असं म्हणू नका। भूमी सांगते, आकाश माझी वाट पाहत असतो, आकाश वाट पाहतो आणि रात्री मी जर उशिरा गेले ना तर आकाशला खूप वाईट वाटेल। यावरती दुष्यंत म्हणतो, हे बघा, एक काम करतो, मी आकाशला आणि अक्कांना फोन लावून सांगतो, तुम्हाला सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी मात्र माझी, असं म्हणत दुष्यंत आता अक्कांना फोन लावतो, लगेच कट करतो आणि म्हणतो, मी माझ्या बोलण्याचा पक्का आहे, मी अक्कांना फोन लावला पण अक्कांनी फोन उचलला नाही, मी काय करणार? असं म्हणत आता इकडे दुष्यंत फोन कट करतो। त्यानंतर दुष्यंत भूमीला रात्रशाळेच्या निमित्ताने घेऊन जातो, तो म्हणजे त्या खोलीमध्ये ज्या खोलीची चावी त्याने मागवलेली असते आणि तिकडे भूमीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो। भूमी चिडते आणि खबरदार माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर बघ। यावरती दुष्यंत म्हणतो, आज रात्र तुझी आणि माझी आहे, आज तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, आज आपण दोघांनी एकत्र येऊया। तसंही आकाश तुला काय सुख देतोय? मी तुला ते सगळं सुख देईन जे नवरा म्हणून आकाश तुला देऊ शकत नाही। यावरती भूमी म्हणते, मी फक्त आकाशची आहे, इथून बाजूला होऊन आलाय का? असं म्हणत ती आता दुष्यंतला लाथ मारून बाजूला करते, पण तरीसुद्धा दुष्यंत तिकडे येत असतो। मग तेवढ्यात भूमी ओरडते, वाचवा वाचवा। मग आकाश तिकडे पोचतो आणि दुष्यंतकडे पाहतो।
दुष्यंतला पाहताच तिथला खूप मोठी काठू घेऊन तो आता दुष्यंतवरती चालून जातो. सोड सायकल राणीला, ती माझी बायको आहे, खबरदार तिला हात लावलास तर, असं म्हणत तो दुष्यंतला आता चोप द्यायला लागतो. तेवढ्यात तिथे अक्का येतात. ऐन वेळेला येऊन आता आकाशने भूमीला वाचवलेलं असतं. भूमी आकाशकडे पाहत बसते. दरवेळेला भूमीला वाचवण्यासाठी दत्त म्हणून आकाश तिथे उभा असतो आणि हेच पाहता भूमीला खूप रडू येतं.